नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार. एक रकमी थकीत रक्कम होणार खात्यात जमा. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 8व्या वेतन आयोगाचे काम आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. आयोगाने जनता आणि कामगार संघटनांकडून सूचना मागवल्या आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारने सर्व मंत्रालये आणि विभागांना कर्मचाऱ्यांचा संपूर्ण सर्व्हिस डेटा 31 जुलै 2026 पर्यंत अनिवार्यपणे ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये यांना 31 जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांचा अधिकृत डाटा सबमिट करावा लागणार आहे. आयोगाचे पथक मार्च महिन्यापासून विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तेथील कर्मचाऱ्यांना भेटून नवीन पगार आणि भत्त्यांचे फॉर्म्युले तयार केले जात आहेत. आयोगाच्या या निर्णयाचा फायदा 50 लाख कार्यरत कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त वेतनधारकांना होणार आहे. वेतन आयोगाचा कोणाला मिळणार लाभ? केंद्र सरकारी कर्मचारी, औद्योगिक आणि गैर औद्योगिक कर्मचारी, अखिल भारतीय सेवा कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित नियामक संस्थांचे सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, उच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचा खर्च केंद्रशासित प्रदेशांकडून उचलला जातो, केंद्रशासित प्रदेशांमधील कनिष्ठ न्यायालयांचे न्यायिक अधिकारी. वेतन आयोगाची प्रभावी तारीख 1 जानेवारी 2026 हीच मानली जाईल. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासूनचा सर्व वाढीव पगार कर्मचाऱ्यांना एक रकमी थकीत रकमेच्या स्वरूपात मिळणार आहे.